गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसने थैमान घातलं आहे। अनेक बालकांचा मृत्यू या चांदीपुरा व्हायरसमुळे झाला आहे। त्याचा आउटब्रेक म्हणजे उद्रेक आता होत आहे। हा चांदीपुरा व्हायरस म्हणजे नक्की काय आहे, याला नाव कशावरून पडलं किंवा हा इतका घातक का आहे, या चांदीपुरा व्हायरसवरती उपचार काय आहेत आणि हा व्हायरसची लागण आपल्या मुलांना होऊ नये म्हणून आपण प्रतिबंधात्मक उपाय काय करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आपल्या या चॅनलमध्ये आपण लहान मुलं आणि त्यांची आई यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यांच्यावरील उपाय घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूया। चांदीपुरा व्हायरस म्हणजे नक्की काय आणि त्याला चांदीपुरा हे नाव का देण्यात आलं? तर याचं उत्तर आहे, नागपूरमध्ये 1965 साली सगळ्यात प्रथम या व्हायरसचे रुग्ण सापडले आणि त्यावरून याला चांदीपुरा हे नाव देण्यात आलं। यानंतर 2003 ते 2007 या दरम्यान या व्हायरसमुळे अनेक ठिकाणी म्हणजे आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी आउटब्रेक म्हणजे उद्रेक झाला होता। हा व्हायरस कोणत्या एज ग्रुपला म्हणजे कोणत्या वयोगटाला टार्गेट करतो? तर हा व्हायरस शक्यतो 9 महिन्यापासून ते 15 वर्षांच्या बालकांमध्ये दिसून येतो। हा आजार नक्की होतो कशामुळे? तर हा आजार सँडफ्लाय नावाच्या कीटकामुळे होतो, तसेच मॉस्किटोजमुळेही होतो। म्हणूनच हा आजार शक्यतो पावसाळ्यामध्ये होतो। या आजाराची लक्षणे काय आहेत? तर या आजाराची लक्षणे म्हणजे ताप येणे। हा ताप शक्यतो हाय ग्रेड फीवर असतो। याच्यासोबत बाळाला वॉमिटिंग किंवा डायरिया होऊ शकतो। या आजाराचे व्हायरसेस हे बाळाच्या मेंदूवरतीही अफेक्ट करतात। यामुळे मेंदूला सूज येते आणि त्यामुळे बाळांमध्ये ऑल्टर्ड सेन्सोरियम होऊ शकतं, म्हणजेच बाळं अतिशय जास्त रडू शकतात किंवा जरा वेगळ्या प्रकारे वागू शकतात। त्यांच्या बिहेवियरमध्ये चेंजेस होतात। हा व्हायरस इतका घातक आहे की अगदी 48 तासांमध्येही बाळं कोमामध्ये जाऊ शकतात आणि बाळांचा मृत्यू होऊ शकतो। हा आजार इतका घातक का आहे? तर त्याची 2 कारणं आहेत। पहिली गोष्ट म्हणजे या आजाराचा केस फॅटॅलिटी रेट हा 56 ते 75% आहे। या व्हायरसची लागण झालेल्या 100 बालकांपैकी 56 ते 75 बालकं ही मृत्युमुखी पडू शकतात। त्यामुळे हा व्हायरस इतका घातक आहे। आणि दुसरं कारण म्हणजे या व्हायरसवरती अजूनपर्यंत औषध आलेलं नाहीये, म्हणजे याच्यावरती ट्रीटमेंट उपलब्ध नाही। तर मग आपण बालकांची काळजी यामध्ये कशी घेऊ शकतो? तर बालकांना या आजारापासून प्रिव्हेंट करणं म्हणजे प्रतिबंध करणं हे आपल्या हातात आहे। तर हे प्रिव्हेंशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। प्रिव्हेंशनसाठी पहिली गोष्ट म्हणजे हे सँडफ्लाईज किंवा मॉस्किटो जिथे राहतात त्यांचा नाश करायचा। हे सँडफ्लाईज शक्यतो भिंतींच्या क्रॅक्समध्ये राहतात, त्यामुळे हे भिंतींचे क्रॅक्स आपल्याला बंद करावे लागतील। दुसरी गोष्ट म्हणजे मॉस्किटो जिथे जास्त प्रमाणामध्ये ब्रीड करतात त्यांचा प्रसार जिथे होतो, जसं की सांडपाणी, वेगवेगळी पाण्याची डबकी या पावसाळ्यामध्ये तयार होतात, ही मिटवून टाकणं आपल्या हातात आहे। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना फुल स्लीव्हचे क्लोथ्स घालणे, फुल स्लीव्हचे कपडे घालणे जास्त इम्पॉर्टंट आहे। चौथी गोष्ट म्हणजे आपण घरामध्ये वेगवेगळे मॉस्किटो रिपेलंट्स, लोशन्स किंवा क्रीम्स वापरू शकतो, तसेच मॉस्किटो नेट्सचा वापर करू शकतो। मॉस्किटोपासून आपल्या बालकांचा बचाव कसा करायचा आणि त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय कोणते योजू शकतो जे बाळासाठी इफेक्टिव्हही असतील आणि सेफही असतील, हे जर तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही त्यावरती नक्की एक वेगळा व्हिडिओ करू। आणि 5वा प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे आपण आपल्या घराचे विंडोज किंवा डोर्स हे शक्यतो 5 नंतर बंद करायचे, जेणेकरून मॉस्किटोज म्हणजे मच्छरांचा प्रादुर्भाव होणार नाही। 6वा पॉइंट म्हणजे जर तुम्हाला आपल्या बालकामध्ये हाय ग्रेड फीवर किंवा वर सांगितलेली कोणतीही लक्षणे आढळली तर त्वरित तुमच्या नजीकच्या डॉक्टरांना जाऊन संपर्क साधा। अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।